नाशिक महानगरपालिका निवडणूक 25-26 याच्यासाठी जी काय आता निवडणूक होऊ घातलेली आहे त्याचा फॉर्म भरण्याचा अंतिम दिवस उद्या आहे आणि बऱ्याच दिवसापासून आम्ही सरकारमध्ये महायुती म्हणून त्या ठिकाणी काम करतो राज्यात आणि मग इथे नाशिक महानगरपालिकेत महायुतीनेच लढावं अशा पद्धतीने छोटे म्हणून आम्ही भाजपच्या वरिष्ठांकडे गेलो. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे आम्हाला इथले पदाधिकारी असतील, इथले आमदार महोदय असतील, त्यांच्या बरोबर बसायचं सांगितलं. त्या पद्धतीने आम्ही बसत गेलो. परंतु त्यांच्याकडून नंतर कुठल्याच प्रकारचा आम्हाला दिलासा किंवा वाटाघाटीच्या संदर्भात किंवा महायुतीच्या संदर्भात कुठलीच चर्चा त्या ठिकाणी झाली नाही आणि म्हणून आम्ही आज आतापर्यंत त्या पद्धतीनं वेटिंगला होतो. पण मग नाईलाजानं आम्ही का बाबा आपण सरकारमध्ये एकत्र आहोत. मध्यंतरी झालेल्या विधानसभेच्या निवडणुका तेव्हा आम्ही आघाडीनं महायुतीनं लढलो. आता सुद्धा तसं होईल कारण इथं नाशिकमध्ये ज्यावेळेला विधानसभेची निवडणूक आली त्यावेळेला सर्वांनी मिळून भाजपला त्या ठिकाणी मदत केली. चांगलं भरघोस असं यश मिळालं ना. आम्हाला ती अपेक्षा होती काही इथं आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी सामावून घेतलं जाईल. परंतु कुठल्याच प्रकारची चर्चा त्यानंतर झालेली नाही आणि म्हणून आम्ही ठरवलं का शिवसेना शिंदे साहेबांची आणि एनसीपी अजितदादा गट यांनी आपण एकत्र येऊन आमच्या बसून एक 2-4 दिवस चर्चा झाल्या आणि त्या पद्धतीनं आम्ही एकत्र येऊन शिवसेना आणि एनसीपी एकत्र येऊन आणि ह्या निवडणुकीला सामोरं जाण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. जागांचा आम्ही अजूनही तुम्हाला सांगतो का आम्ही काल परवापासून तर निवड एकच अपेक्षा होती कुठून तरी तर मग जागा ठरवण्याचा तो विषय आलेला नव्हता. परंतु आता आमची चर्चा सुरू झालेली आहे. आम्ही आज रात्रभरात पूर्ण जागांचं कमी जास्त प्रमाणात पुढं मागं होऊन पण आम्ही सामंजस्यानं त्या ठिकाणी तो प्रश्न सोडून आणि निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. मागायचा विषय आलेला नाही, द्यायचा विषय आलाय नाही. कोणी कोणाकडे मागायचं याच्यापेक्षा मेरिटिव्ह जे काही इलेक्टिव्ह मेरिट ज्याला असेल अशा ठिकाणी कोणाला कमी होतील कोणाला जास्त होतील तसं काय अजून हे नाही. पण निवडून आलं पाहिजे ह्या दृष्टीनं आम्ही उमेदवाऱ्या देणार. संख्याबळ कमी जास्त होऊ शकतो. तुमच्यासोबत घटक पक्ष पण आहेत ना. तुमच्यासोबत घटक पक्ष आम्ही वंचित आनंद आंबेडकर साहेब यांच्याही गटाला घेण्याच्या संदर्भात आमची चर्चा आहे. प्रस्तावात म्हणजे फक्त आपल्याला एकत्र लढायचं. तुम्ही आम्हाला सांगा का बाबा कशा कशा पद्धतीने लढायचं. तुम्ही कंडिशन घालून दिल्या तर त्याच्यात आम्ही त्यांनी आम्हाला जर 10 जागा देऊ केल्या तर आम्ही 15 मागू का 20 मागू हा प्रश्न नंतरचा होता. पण महायुतीत लढण्याच्या संदर्भातच कुठे चर्चा करायला त्यांची तयारी नव्हती म्हणून हा प्रसंग त्या ठिकाणी अशी एक चर्चा आहे. आपण वारंवार प्रयत्न करतो चर्चा करण्यासाठी शेवटच्या मिनिटापर्यंत भाजप आपण एकत्र काम करतो. आज मग ते आपल्याला सांगतील का बाबा तुम्हाला एवढ्या नाही एवढ्याच घ्या. मग त्याच्यावर आम्ही आमचं मत ठरवलं असतं. तुम्हाला विश्वासघात झाला का तुम्ही? विश्वासघात म्हणता येणार नाही. तुम्ही म्हणे विश्वासाने आम्ही एक करतो. मग आम्ही विश्वास ठेवला होता आतापर्यंत का बाबा आपण महायुतीत लढू. त्यांच्या मनात काय असेल माहित नाही. कदाचित त्यांना आम्ही असलो नसलो तरी काही फरक पडणार नसेल म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला असेल. पण सत्तेमध्ये एका बाजूला असताना इथे पण तुम्ही बरोबर पाहिजे होते असं तुम्हाला वाटतंय का? आणि राज्यामध्ये सत्ता पाहिजे होती त्यावेळेस तुम्ही पाहिजे होते महापालिकांमध्ये. आम्हाला राज्यात तर आपण आहोतच, आम्ही एकत्र आहोतच. पण आता ज्या नगरपंचायती नगर परिषदेला झाल्या त्याचा आपण साक्षीदार आहोत. आम्ही शिंदे साहेबांना आम्ही एकत्र राहिलो. बघा बरं इगतपुरीत आम्ही एकत्र राहिलो. काही ठिकाणी आम्ही भाजपा सोबत राहिलो. म्हणजे एकमेकाच्या वेगवेगळ्या सिच्युएशनला फक्त निवडून येण्याचं स्किल जिथं असेल तिथं मागं पुढे आम्ही करायचा प्रयत्न केला. तिथं आम्हाला जागा कमी मिळाल्या का जास्त मिळाल्या हा काही विषय आम्ही पुढे चर्चेला घेतला नव्हता. त्यांना पराभव जिवारी लागला असं वाटत नाही का? दोघं होते त्यांचा पराभव केला दोन्ही ठिकाणी. आता चर्चा आहे असं काही म्हणता येणार नाही कारण ती शेवटी खेळीमेळीची कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. बऱ्याच ठिकाणी असं होत असतं का कार्यकर्ते सामावून घ्यावेत म्हणूनही कदाचित
त्यांनी नसल घेतलं आम्हाला, पण आम्हाला तर माहित आहे आपल्यासाठी कार्यकर्त्यासाठी सुद्धा एकत्र राहावं अशी अपेक्षा होती. काही कार्यकर्त्यांचा पोस्ट समोर येत आहे. त्या पोस्ट मध्ये तुमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असं म्हणतात केसाने गळा कापला. खरंच केसाने गळा कापला आहे का तुमचा? कुणी काढला? तर तोच प्रश्न उपस्थित केला जातोय. तुमच्या कार्यकर्त्यांकडनं पोस्ट व्हायरल केल्या जातात आता केसाने गळा कापला म्हणजे कोणी कापला? सर्व सेंटरला मी काय कोणाचे काही पोस्ट बघितलेलं नाही आणि आम्हाला काय माहिती नाही. आम्ही आमच्या चर्चेमध्ये होतो. आम्ही आतापर्यंत जे आहे जसं हिरवळ साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत भारतीय जनता पक्षाबरोबर राहण्याचा आम्ही दोन्ही पक्षांचा निर्णय होता. आम्ही दोघांनी मिळून जे आहे 2-4 दिवसामध्ये जे आहे आमच्या वाटाघाटी सुरू होत्या. त्या सुरू असताना सुद्धा आम्ही त्यांची वाट बघितली, परंतु आम्हाला तिथून काही तसा सकारात्मक रिस्पॉन्स न आल्यामुळे आम्ही आणि उद्या शेवटचा दिवस असल्यामुळे आम्ही मग आता आज निर्णयात पोहोचलो की आता आम्ही दोघं मिळून जे आहे युतीने जे आहे आम्ही लढणार आहोत. साहेब भाऊ काही फॉर्म्युला ठरतोय जागा वाटपाचा? इलेक्टिव्ह मेरिट हा एकमेव फॉर्म्युला आहे. जागा कोणाच्या जास्त कमी हा प्रश्न नाही, पण इलेक्टिव्ह मेरिटवर आम्ही लढतो. तुम्हा दोघांना पण आता विरोधात भरण्यासाठी कोणते मुद्दे समोर घेणार? तेव्हा आम्ही वर जे आहे केंद्रामध्ये सुद्धा आम्ही एकत्र आहोत, राज्यामध्ये सुद्धा एकत्र आहोत आणि आदरणीय मोदी साहेबांचा एकच नारा आहे, तो म्हणजे विकास. मुद्द्यावर शेवटी आमचा हेतू आहे की जनतेचे प्रश्न सोडवणे, जनतेचे जे कामं आहेत त्याचं प्राधान्य लक्ष देऊ, तर ते कसं त्याच्यामध्ये सकारात्मक भूमिका घेऊ शकते हाच आमचा मुख्य अजेंडा असणार. आता भाजपने आपल्याला बोलवलं जनतेसाठी किंवा युतीसाठी, तर आपण काय भूमिका? आता बोलवलं जर तरची गोष्ट तेव्हा निर्णय घेऊ, आमचे वरिष्ठ निर्णय घेतील काय करायचं. भाजपमध्ये कुठली भूमिका जाहीर करण्याच्या आधी तुम्ही जाहीर करत आहात तर आम्ही तुम्हाला जाहीर करतोय म्हणजे आता आम्ही इथे बसलेलोच होतो आणि तुम्ही आपण सगळेजण एकत्र आलात आम्हाला बघून, तर म्हणून आम्ही तुमच्या समोर आलो. नाही तुम्ही एकत्र आला आम्ही 4 दिवस झाले आम्ही एकत्र बसतोय. हो त्यांनी अजून स्वबळावर लढणार हे जाहीर केलेलं नाही. तुम्ही आधीच दोघं जण लढता असं सांगताय. परंतु आम्ही आता तेच सांगितलं समोर बॉम्बे देखील का उद्या शेवटचा दिवस आहे आणि आज फक्त आज म्हणजे उद्या 3 वाजेला सर्व बी फॉर्म जर दिले नाही तर आमचे सर्वच कार्यकर्ते जेवढे पदाधिकारी आहे त्यांना देखील निवडणुका लढायच्या आहेत आणि म्हणून आम्ही 15 दिवसापूर्वी महायुतीची बैठक त्या ठिकाणी झाली होती, परंतु त्यानंतर 15 दिवसामध्ये सकारात्मक कुठलाही प्रतिसाद त्यांच्याकडून आला नाही आणि म्हणून आम्हाला देखील आमचे पक्ष वाढवायचे आहेत आणि आमच्या पदाधिकाऱ्यांना देखील संधी द्यायची आणि म्हणून त्या संदर्भामध्ये आम्ही तो सकारात्मकपणे आम्ही जर उद्या बोलवलं नाही आम्हाला तर आम्ही आमची तयारी करून असं आहे. तेव्हा याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट सांगतो, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या ह्या खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांचे ना लढवण्यासाठी असणाऱ्या या निवडणुका, कारण शेवटी कार्यकर्त्यांना कुठेतरी न्याय द्यावा लागतो आणि त्यानंतर प्रत्येक पक्षामध्ये जे आहे कार्यकर्त्यांची फार मोठी फळी असते आणि त्या प्रत्येक पक्षाला असं वाटतं की आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आपण त्यांना उमेदवारी दिली पाहिजे. त्याच्यामध्ये जे आहे प्रत्येक पक्षामध्ये काही उमेदवार जास्त आहेत, त्यांना वाटतं की ना आता आपण आपल्या जर कमी केले तर मग आपल्या बाकीच्यांवर अन्याय होईल, तर अशा रीतीचं जे आहे सगळं कुठे ना कुठे काही लोकांना अन्याय होईल, भेदभाव होईल अशा सगळी भीती असते. त्याच्यामुळे प्रत्येक पक्षाला वाटतं की आपले कार्यकर्ते असा प्रश्न आहे, राज्यात ज्या नेत्यांनी सांगितलं होतं युतीमध्ये लढायचं, पहिली युती करण्याला जबाबदार कोणी महाराष्ट्रात का कुणी? आम्ही आमचा प्रस्ताव दिलेला आहे, आम्ही आजही वाट बघत होतो. आता शेवटी कुठेतरी निर्णयाला यायला पाहिजे. आता उद्या शेवटचा दिवस आहे. प्रतिसादाला कोण कमी पडतं? आता मगापासून आम्ही जे सांगतो त्याच्यातून आपल्याला कळालं असेल. या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा झाली होती का तुमच्या वरिष्ठ नेत्यांची किंवा नाशिकचे? आमच्या वरिष्ठ नेत्यांना आम्ही ऑलरेडी सांगितलेलं आहे की बाबा आम्हाला युतीमध्ये जायचंय, तर त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही तुमच्या पातळीवर चर्चा करा. आमची युती कन्फर्म आहे. तुमच्यामध्ये मोठा भाऊ कोण? आता निश्चितच हे आमचे मोठे भाऊ आहेत. कसं काय झालं? गोडसे आणि तुम्ही एकत्र आले एवढे, मन जोडले, काय नक्की?
आपल्याला काही अडचण आपल्याला काही त्याची अडचण शेवटचा दिवस आहे. आपण कोणत्याही प्रकारची अंतिम टप्प्यात पोहोचलाय, आपली चर्चा सुरू आहे. आम्ही अंतिम टप्प्यात पोहोचलेलो आहोत, त्याच्यामुळे तुम्ही काळजी करण्याची काय आवश्यकता नाही. उद्या निर्णय जाहीर होईल आणि किती जागा लढणार हे देखील कळेल. या बोला आता तुम्ही आता किती जागा लढणार आहात तेवढं सांगा. हे बघा, या सर्व विषयांवरती गेल्या 2-3 दिवस आमचा मोठा भाऊ म्हणून आम्ही सर्वजण त्यांची वाट बघत होतो. आपल्या माध्यमातून बऱ्याच बातम्या, बऱ्याच अफवा लोकांमध्ये पसरवल्या जात होत्या. आज शिवसेनेला 35 जागा सोडल्या, राष्ट्रवादीला 10 जागा सोडल्या, या अशा बऱ्याच गोष्टी. आणि आमची युती झाली, आमचं ठरलंय वगैरे वगैरे, हे सगळं आपल्या माध्यमातून बऱ्याचदा आलं येत होतं. परंतु आम्ही त्या विषयावरती ठाम होतो की नाही, चला आपला मोठा भाऊ आहे आणि आपण एकत्र येऊन नाशिक महानगरपालिकेच्या विकासाला संधी दिली पाहिजे. आणि म्हणून आम्ही सर्वजण त्यांची वाट बघत होतो. परंतु कुठूनही ना राष्ट्रवादीला निरोप येत होता, ना शिवसेनेला निरोप येत होता. आणि असे कुठलेही निरोप न आल्याने आम्ही 2-3 दिवस या संदर्भामध्ये की बाबा रे आपण आता एकत्र बसलो पाहिजे म्हणून आम्ही 2-3 वेळा एकत्र आलो, एकत्र येऊन बसलोय. पण कुठं काय केलं पाहिजे, कसं लढलं पाहिजे, काय केलं पाहिजे, या सर्व तत्व बरोबर घेऊन आम्ही या ठिकाणी सर्वच लेखाजोखा तयार करत होतो. परंतु आमची अपेक्षा होती की चला ठीक आहे, आज ना उद्या आपल्यापर्यंत निरोप येईल आणि आपल्याला त्यांच्याबरोबर जावं लागणार. परंतु आज उद्या याला जोडायची आहे. आणि ते जर तसं जर त्या याच्यात आपण मागं पडलो तर मग आपल्या पक्षाची फार मोठी हानी होऊ शकते. आपला कार्यकर्ता हा वाऱ्यावर सोडल्यासारखा होऊ शकतो. आपल्या प्रत्येक पक्षाचे खासदार आहे, आमदार आहे, मंत्री झाले, सत्तेमध्ये आहेत, परंतु कार्यकर्त्याला तुम्ही वाऱ्यावर सोडले की काय, हा विषय जनतेमध्ये सुद्धा मोठा पसरू शकतो. आणि म्हणून या दृष्टीनं आज आम्ही अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलोय. आज या ठिकाणी सर्वांची सकस चर्चा झाली आणि त्या चर्चेनुसार निश्चितपणे या ठिकाणी नाशिक महापालिकेमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र एक दिलाने लढून या ठिकाणी मोठ्या भावाने तुम्हाला वाऱ्यावर सोडलं. तर वाऱ्यावर सोडलं नसतं तर आम्ही कशाला इथं आलो असतो. काय कारण पण सोडण्याचं? नाही, आम्हाला विचारलंच नाही ना काय कारण. म्हणजे आता त्यांच्याकडे जे इतर लोकांकडे म्हणजे जसे काँग्रेसकडे असतील, राष्ट्रवादीकडे, इतर लोकांकडे जे काही लोक असतील ते गोळा करण्याचं काम या शहरामध्ये त्यांनी केलं. आम्ही बघत होतो चला ठीक आहे, जे येणारे असतील त्यांना तर घेतलंच पाहिजे. आम्ही पण घेतो, राष्ट्रवादीमध्ये पण येतात, भारतीय जनता पार्टीत पण येतात, सगळ्यांनी घेतलंच पाहिजे. आणि चांगल्या माणसांना घेऊन त्यांच्या हातून या शहराचा विकास हा झालाच पाहिजे. परंतु आमच्या ध्येय धोरणानुसार समजा आमच्याकडे किती 35-43 लोक आमच्याकडे होते, राष्ट्रवादीकडेही 7-8 नगरसेवक होते. आमची अपेक्षा तेवढी होती की चला ठीक आहे, कार्यकर्त्याचं कुठेतरी त्याच्यावर समाधान होईल. परंतु त्या ठिकाणी असं कुठल्याही विश्वासात विचारात न घेतल्याने आज आम्ही या अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलोय. महाविकास आघाडी एकीकडे एकत्र आलेली आहे, दुसरीकडे भाजप देखील आहे. कोणाचं मोठं आव्हान वाटतंय आपल्याला? येणारा काळ सांगेल ना. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या नगरपालिकेवर युती सत्तेवर आलेली आहे. आव्हान तुमच्या समोर आहे भाजपचं. नाही, आव्हानं हे कोणाच्या समोर कोणाला काही अशा आव्हानं नसतात. आव्हान हे तयार करायचं असतं आणि निश्चितपणे नाशिककर जनता ही तुमच्या आव्हानाला लढण्याची तयारी दाखवली होती. एवढे सक्षम उमेदवार आहेत का तुमच्यामध्ये? सक्षम उमेदवार असल्याशिवाय आम्ही दोघं एकत्र आलोय का? त्यांच्याकडे आहे, आमच्याकडे आहे, चांगले सक्षम उमेदवार आहे. 122 आता तुमच्या उमेदवार आहे, मात्र तुमच्या पक्षामध्ये ज्या लोकांना प्रवेश दिले जातात त्यामुळे तुमच्या युवा सेनेचे पदाधिकारी नाराज झाले. आता तुमच्या कार्यालयामध्ये 20हून अधिक युवा सेनेचे पदाधिकारी राजीनामा घेऊन उभे आहेत. नाही, प्रश्न असा असतो, प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय दिला जात नाही किंवा दिला जातो.
त्या प्रत्येक कार्यकर्त्याची समजूत काढणं हे त्या त्या पक्षाच्या वरिष्ठांचं काम असतं. निश्चितपणे आम्ही त्यांच्या येणाऱ्या काळामध्ये अजून तिकीट कोणाला याला आपला जो मित्र पक्ष आपल्याला विचारातच विश्वासातच घेत नाहीये, अशा वेळेला कुठल्या तरी काहीतरी कुठेतरी जाऊन अशा तडजोडी कराव्या लागतात. तशा तडजोडी जर कुठे झाल्या असतील आणि तो कार्यकर्ता जर त्या तिकिटापासून वंचित राहिला असेल तर त्याची समजूत काढली जाईल. भविष्यामध्ये सत्ता स्थापनेला एकत्र येण्याची वेळ आली, पुन्हा भाजपबरोबर सत्ता स्थापन करायची वेळ आली, तर तुमची ही युती जी आहे ती सत्ता स्थापनेला सोबत याच्यामध्ये आमच्यापेक्षा वरिष्ठ लोक आहेत ना, मग ते वरिष्ठांचं ऐकत नाही ना भाजप. भाजप ऐकत नाही ना. ऐकतील. बदलची निवडणूक नुकतीच झालेली आहे. राष्ट्रवादी समोर तुम्ही निवडणूक लढला होता, आता पुन्हा एकत्र आले राहणार अशी सर्व म्हणत होती. त्या ठिकाणी पक्षाचं थोडं भेदभाव असतं. त्याच्यामुळे कुठे बाहेर गेलो. आता तुम्ही प्रश्न विचारला होता ना, हेमंत अप्पा आणि दुसरे समीर भाऊ हे कसे काही एकत्र दिसतात. निवडणुका या भेदाभेदीवर होत नाहीत. हे मनभेद प्रत्येकाचे नसतात. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं. कोण हरला कोण जिंकला याच्यापेक्षा महत्वाचं निवडणुकीला सामोरी जाणं आणि कशा प्रकारे सामोरी जातो याला महत्व असतं. यादी केव्हा तयार करताय? उद्या होईल ना. एबी फॉर्म जोडले धन्यवाद. काय सांगणार? एबी फॉर्म गेले की थांबा. घरपोच होईल. हे साडेबारा